आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, धनापासून, संसारापासून, संपत्तीपासून, तर त्याला एकमेव कारण आहे दान धर्म. नाही तर सुखच नाही. पैसा किती असू द्या, डायबिटीसच्या नाही चालत, साखर वाढती. श्रीखंड वाढू का? नाही, डायबिटीज आहे. काय उपयोग तुझ्या धनाचा? काय उपयोग तुझ्या संपत्तीचा? मग घरामध्ये आरोग्य पाहिजे असेल, घरामध्ये सुख पाहिजे असेल, आपण कमवून आणलेलं धन पहिलं पवित्र करा. ते जर पवित्र करायचं असेल तर ते पवित्र फक्त दान धर्मानेच होतं. जगतामध्ये धन पवित्र करण्याला दुसरं कार्यच नाही. मी त्या ग्रंथाचा उल्लेख केला पहिल्या दुसऱ्या दिवशी. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे. धनाचं सूत्र सांगितलं. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम ये दुःखम दिगार्थं क्लेशकारिणं. हे नुसतं ऐकणाऱ्यांकरता नाही, सांगणाऱ्यांकरता सुद्धा आहेत. आम्ही सुद्धा नुसतं कथन कीर्तन नाही, आम्हाला सुद्धा दान धर्मच करावा लागतो. तेव्हा कुठं ते सुख कोणाला सोडित नाही. पैसा म्हटल्यानंतर भगवान विष्णूला नाही सोडलं तर, भगवान शंकराला प्रारब्ध कर्म नाही चुकलं तर आपण सांगणारे कोण? दान धर्म आम्हालाही करावं लागतं. अनेक तीर्थक्षेत्राला वार्षिक अन्नदान असतात. म्हणून या कथेच्या माध्यमातून काही धन संसाराला, काही धन परोपकाराला, काही धन पारमार्थिक क्षेत्राला, असं त्याची विभागणी आपण सुद्धा करावी बरं. म्हणून जाता जाता फक्त तेवढा धनाचा उल्लेख करतो. कमवलेलं धन हे फक्त धन असतं, पण ती लक्ष्मी कधी बनते? ज्या वेळेला ते कमवून आणलेलं धन घरात आणतो, त्याचे 10 भाग करतो. 100 रुपये आणले तर त्याचा 10वा भाग 10 रुपये होतात. 1000 रुपये आणले तर 10वा भाग 100 रुपये होतात. 1,00,000 रुपये आणले तर 10वा भाग 10,000 होतात. कोटी आणले तर एक भाग 10 लाख होतात. म्हणजे कमवलेल्या धनाचा 10वा भाग जोपर्यंत आपण दान धर्मामध्ये परोपकारामध्ये खर्च करत नाही, तोपर्यंत तेच धन तुम्हाला दुःख देणार. आरोग्य बिघडेल, सुख बिघडेल, संपत्ती बिघडेल. हे माझ्या पदरचं नाही, पंचदशी नावाचा ग्रंथ आहे. विद्यारण्य स्वामींनी लिहिलेले श्लोक आहेत. त्यांना जाऊन विचारा आणि त्यांनाच जाऊन भेटा. म्हणून धनाचं सूत्र आपल्या पुढे मांडलं. आपल्या गावाला, आपल्या परिसराला, पंचक्रोशीला सुख समृद्धी लाभो आणि त्यातल्या धनाचा काही भाग आपल्या पिंपळेश्वराच्या मंदिराला लागो, असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या भाविकांनी माझ्याकडे येऊन या कथेची विनंती केली, खरं तर मी नकार दिला होता, कथेला नकारच दिला होता. कारण को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है. सुनते सुजान करते ध्यान, ते सुजान करते ध्यान. शिव अमृत रस को पीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव की झाकी अमूप कल्याण रूप सबके मन को भाए. मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए. शिव ध्यान लगा मन को भी जगा, ध्यान लगा मन जगा. और तन मन धन अर्पण कीजिए, चरणों में ध्यान अपना दीजिए. 24,000 श्लोकों का सार पावन ग्रंथ कहाए, शिव की महिमा बतलाए, शिव की
विषयों को जीत दापुनीत विषयों को जीत। और मन कामना फल लीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। ये विश्वनाथ करते संगात सब दुख मिटाने वाला भव पार लगाने वाला है। वो तार लगाने वाला है, वो पार लगाने वाला। शिव भोले शिव भोले शिव भोले शिव भोले जप नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। और जीवन सफल सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना कीजिए। श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना कीजिए। उठवते विकळाला ब्रह्मांडी माळा निशे कंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जल निर्मळ वाहे जोडजोडा जय देव जय देव जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाढो तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव। अर्धांगी पार्वती सोन कर्पूर गोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सोनाच्या माळा उभी वेंगण चिरकंठणीला ऐसा शंकर शोभे उमा वेंगणा जय 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 देव जय शिव शंकरा, वो स्वामी शंकरा। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू। तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव। देवी दैत्य सागर मंथन पै केले त्यामागी अवचेत हलाल उठिले ते त्वासुरप्रणे प्राशान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शंकरा, स्वामी शंकरा। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू। तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव। व्याघ्रांबर परिवर सुंदर मदनाने पंचानन मन मोहन मुनिजन सुतकारे शतकोटीचे बीज वाचे उच्चारे रघुटोडी रघुनाम राजा अंतरे जय देव जय देव जय देव जय देव जय शिव शंकरा वो स्वामी शंकरा। आरती ओ वाढो तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम सदा वदन्तं हृदयारविन्दे भवं भवानी काली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूपसे प्रेमया लिंगणानंद बोधन भाव्यो आत्मनिना त्वमेव माता त्वमेव बंधु माता त्वमेव विद्या त्वमेव गायन वाचा देवा पूजा करावा, प्रसन्न करावा। करुणा व्यक्ती समर प्रेम नारायण हरी समर प्रेम अतुल केशव राम नारायण माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे नमः पार्वती पते हर 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 सर्वांनी प्रसादासाठी